नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा आपल्याला मुका मार लागतो आणि किंवा लचक भरते वगैरे अशा गोष्टी होतात ना. आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी त्याच्यावर कुठे दुखतंय त्याचा अंदाज येत नाही आणि ठणका मारत राहतो. अशा वेळेला, अशा बाबतीत काही उपचार करणारे, अगदी देशी बनावटीचे वगैरे लोक असतात, मसाज करणारे असतात. ते नेमकं असं बोट फिरवत फिरवत जातात आणि कुठे दुखणं आहे त्याच्यावर बोट ठेवतात आणि तिथे मग विशिष्ट दाब दाब देतात किंवा काहीतरी असं दाबतात आणि एकदम कळ येते. पण तो ठणका, तो लचक भरलेली असते, ते निघून जाते. आपल्याला गंमत वाटते की कुठेतरी 4 इंच 5 इंच इकडे तिकडे कुठेतरी ते बोट फिरत जात आणि त्याला कळतं कसं. पण होतं हे आपण अनुभवतो. नेमकी तीच गोष्ट असते आणि त्यामुळे मराठीमध्ये आपल्याकडे एक काय म्हणतात त्याला, एक उक्ती आहे, वर्मावर बोट ठेवणे. किंवा दुसरीकडे याचा अर्थ असाही होतो की तुमच्या दुखण्यावर बोट ठेवलं तर उपचार होऊ शकतो. आणि म्हणून वर्मावर बोट ठेवणे किंवा दुखण्यावर बोट ठेवणे असाही एक शब्दप्रयोग किंवा त्याचा अर्थ लावला जातो. हे मी तुम्हाला आज एवढ्यासाठी सांगतोय की मोदी हा इतका चमत्कारिक राजकारणी गेल्या 10 वर्षात भारतीय राजकारणात आलेला आहे की भल्या भल्या विश्लेषकांना, राजकारणाच्या अभ्यासकांना, पॉलिटिकल अनालिस्टना आणि दीर्घकाळ राजकारणात अनुभव घेतलेल्यांना सुद्धा मोदी ही काय चीज आहे याचं आकलन होत नाही. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने एक प्रचाराची एक लाईन बनवली होती, मोदी है तो मुमकिन है. म्हणजे मोदी हा काहीही शक्य करून दाखवू शकतो, असा त्याचा अर्थ होता. आणि अनेक बाबतीत तो खरा होताना आपण बघतो. मला आठवतं की गेल्या वर्षीच्या म्हणजे वर्षभरापूर्वी 2024ला जी लोकसभा निवडणूक झाली ती मोदींनी लढवलेली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढवलेली लोकसभेची तिसरी निवडणूक होती. आणि 14 आणि 19 या दोनही निवडणुकीपूर्वी मी त्या निवडणुकीचं निकाल काय लागतील आणि त्यातलं राजकारण, त्यातली उलथापालथ काय असेल याच्यावर भाष्य करणारी पुस्तकं लिहिली होती. आणि म्हणूनच 2024 साठी सुद्धा बऱ्याच मित्रांनी, चाहत्यांनी मला आग्रह धरला होता की भाऊ तुम्ही परत एकदा पुस्तक लिहा. आणि मी 2024 साठी जे पुस्तक लिहिलं त्यामध्ये मी सुद्धा थोडा भारावलेला, भरकटलेला असेल म्हणून अबकी पार 400 पार ही भाजपची घोषणा होती, ती मी स्वीकारली. पण मुद्दा असा होता की पुस्तकाचं नाव जे मी लिहिलं होतं, अश्वमेध 2024, माझा आकडा फसला, चुकला. पण त्या पुस्तकाचा जो आशय होता की मोदी यावेळेला निवडणूक लढवत नाहीयेत, मोदींनी एक प्रकारचं भारतीय संघराज्याला एक साम्राज्य आणि चक्रवर्ती राज्य बनवण्याचा पवित्रा घेतलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यात जो आडवा येईल त्याच्याशी लढायचं. बाकी जो संघराज्याचं, भारतीय संघराज्याचं वर्चस्व मान्य करेल त्याला आपल्या पंखाखाली घ्यायचं. यासाठी ही निवडणूक ही अश्वमेध आहे असं मी मानतो. आणि निकाल काय लागले तर भाजप स्वतःचं बहुमत गमावून बसला. आणि मला आठवतं की त्या निकालानंतर अनेकांना मी मी स्वतः व्हिडिओ पण केला की माझा अंदाज चुकला. पण अंदाज चुकला तरी माझं आकलन चुकलं नव्हतं. आणि मी म्हटलं होतं की आता ज्यांनी ज्यांनी मोदींचा अश्वमेध रोखायचा प्रयत्न केलाय त्यांना त्यांना मोदी धडा दिल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत आणि तिथे तिथे त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ते आपण अनुभवलं. हरियाणामध्ये भाजप पराभूत झाला, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष जमीनदोस्त झाला, दिल्लीमध्ये 10 वर्ष
प्रचंड बहुमत मिळवणारे केजरीवाल यांच्या सकट त्यांच्या पक्षाला इतकी धूळ चारली की गेल्या जवळजवळ 3 महिन्यात केजरीवाल हा दिल्लीतून दिसेनासा झालेला आहे. आम आदमी पक्षाची टिवटिव थंडावलेली आहे. ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितली की मोदी लढाईचा पवित्रा घेत नाहीत, पण प्रत्यक्ष लढाईत असतात आणि विरोधकाला असं गारद करून टाकतात की त्यालाही पत्ता लागत नाही आपण हरलोय की मोदींना शरण गेलं. आणि या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे तुम्ही बघाल तर मला असं वाटतं की मोदींशी उघडपणे वैर किंवा शत्रुत्व न पत्करणारे शरद पवार नेहमी आपल्या पराभवात देखील यश दाखवण्यामध्ये वाकबगार आहेत. पण त्यांचं सुद्धा दुखणं मोदींनी शोधून काढलं आणि ह्या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने नरेंद्र मोदींनी अशी काही चाल केली की शरद पवार हे मोदी भक्त झाल्यासारखं आरोप पक्षांचे सहकारी त्यांच्यावर करू लागले, इथपर्यंत परिस्थिती आली. जे पवार अगदी तुम्हाला आठवत असेल की पहलगामची घटना घडल्यानंतर सुद्धा याच्या धर्माचा संबंध कुठे आला असं त्यातल्या पीडितांना भेटल्यानंतर सुद्धा बोलले होते, ते शरद पवार आज अक्षरशः मोदींचे चाहते झाल्यासारखे बोलतात आणि मोदींना पराभूत करण्यासाठी वर्ष 2 वर्षापूर्वी इंडी अलायन्स बनवण्यामध्ये पुढाकार घेणारे आणि भाजपला पराभूत करण्याचा चंग बनवणारे शरद पवार आज मोदींच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देत आहेत. याचं कारण मोदी हे तो मुमकिन आहे. आणि मोदींनी शरद पवारांना कसं जिंकलं हे बघायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या, मोदींनी राजकारण बाजूला ठेवलं आणि शरद पवारांना या क्षणी या उतार वयामध्ये अखेरच्या क्षणी अपेक्षा कसली आहे याचा विचार केला आणि बघता बघता मोदींनी शरद पवारांना लढाई न करता न हरवता जिंकून घेतलं. आणि म्हणून एकीकडे ज्या विरोधी गटामध्ये इंडी अलायन्स म्हणून शरद पवार वावरतात, त्या इंडी अलायन्समध्ये ऑपरेशन सिंदूरचा युद्धविराम झाला असताना त्याची माहिती देण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, विरोधी पक्षांना गोळा करून त्यांची बैठक करून त्यांना माहिती द्यावी, असा ओरडा आरडा चालू असताना अचानक शरद पवारांनी यापैकी कशाचीही गरज नाही, युद्ध चालू असताना किंवा लष्करी कारवाई चालू असताना मध्ये कुठचीही माहिती देण्याची गरज नसते वगैरे, आपण संरक्षण मंत्री असताना आपण काय शिकलो हे सगळं पांडित्य सांगितलंय. पण शरद पवारांना अशी पलटी मारण्यासाठी नरेंद्र मोदींनी नेमकं काय केलं याची चर्चा सुद्धा कुठे होत नाही. कारण शरद पवारांचं जे दुखणं आहे, शरद पवारांची दुखणी नस आहे किंवा शरद पवारांचं जे वर्म आहे, नेमकं मोदींनी त्याच्यावर बोट ठेवलं. आता 3 वर्ष झाली असेल, मी तेव्हा दिल्लीत होतो आणि महाराष्ट्रातले एक मोठे संपादक आणि एका मोठ्या मराठी वर्तमानपत्राचा दिल्लीतला प्रतिनिधी मला माझ्या घरी भेटायला आले होते आणि आमच्या राजकीय चर्चा झाल्या. त्यामध्ये अर्थातच शरद पवार हा विषय आला होता, शरद पवारांचं राजकारण हा विषय आला होता. आणि त्यावेळेला हे एक ज्येष्ठ संपादक आणि तो मोठ्या वर्तमानपत्राचा दिल्लीतला प्रतिनिधी यांनी एक गोष्ट जी माझ्याही डोक्यात नव्हती ती ठामपणे सांगून टाकली होती की शरद पवारांच्या आयुष्यात आता दुसरं काहीही उद्दिष्ट नाहीये, कसंही करून आपल्या लाडक्या मुलीला राजकारणात स्थापित करणं, प्रस्थापित करणं हे एकमेव उद्दिष्ट घेऊन शरद पवार चालतायत. आणि हे जेव्हा त्या लोकांनी मला सांगितलं होतं
तेव्हा काय तो अ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती किंवा अजितदादा 40 आमदार घेऊन महायुतीच्या गोटात गेलेले नव्हते, तेव्हाची ही गोष्ट होती. आणि त्यामध्ये शरद पवारांना आता फक्त एकच उद्दिष्ट गाठायचंय, ते म्हणजे आपल्या मुलीला प्रस्थापित करणं. आणि पित्याचं दुखणं असू शकतं. आपण आयुष्यामध्ये अनेक नेते उभे केले, सामान्य तरुणांना नेता बनवलं, अनेक नेत्यांची मट्टी पलीत केली, सगळं केलं. पण आपल्या मुलीला राजकारणात प्रस्थापित करण्यात आपण अपयशी ठरलो, काहीही करू शकत नाहीये. हा जो एक नैराश्याची भावना शरद पवारांना ग्रासते आहे, हे 3.5-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्या दोघांनी माझ्या डोक्यात हा किडा घातल्यापासून मी या दृष्टीने विचार करत होतो, पण मला त्यात पर्याय सापडत नव्हते. नंतर अजितदादा बाहेर पडले, वगैरे वगैरे गोष्टी घडलेल्या आहेत. लोकसभेमध्ये पवारांनी फार जोर लावला, अजितदादांना नामोहरम करून दाखवलं, बीजेपीला महाराष्ट्रात नामोहरम करून दाखवलं. पण हे सगळं करून सुद्धा ती शेवटची अपेक्षा असेल कदाचित की इंडी अलायन्सने भाजपला हरवल्यावर इंडी अलायन्सची सत्ता येईल आणि ती सत्ता आल्यानंतर आपल्या मुलीला प्रस्थापित करता येईल आणि आपण निवृत्त व्हायला मोकळे झालो, अशी एक काहीतरी अवस्था शरद पवारांची असावी. पण लोकसभा निवडणुकीनंतर बहुमत गमावलेले नरेंद्र मोदी आपल्या गठबंधनाला बहुमत मिळवून तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. विधानसभा निवडणुकीत लागोपाठ विजयी झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात सगळ्या महाविकास आघाडी आणि इंडी अलायन्सचा सुपडा साफ केल्यानंतर शरद पवारांना एक प्रकारे नैराश्याने घेरलेले नैराश्याने घेरलेले. कारण आज एखादी जागा राज्यसभेत निवडून आणायची एवढे आमदार त्यांच्याकडे राहिलेले नाहीत. आणि जे काय आहे आत्ताची परिस्थिती, त्यामुळे पुढची 4 वर्ष कुठल्याही मोठ्या लोकसभा विधानसभा निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणात नाहीत. आणि वयाची शेवटची स्टेप चालू आहे आणि आपल्या मुलीसाठी आपण काहीही करू शकलो नाही, ही भावना पवारांना पोखरून काढते. हे मोदींनी ओळखलं होतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अचानक या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत सरकारची बाजू जगातल्या महत्वाच्या देशांना समजावण्यासाठी मोदी सरकारने जी 6-7 शिष्टमंडळ जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशात पाठवायचं ठरवलं, त्यामध्ये शरद पवारांच्या कन्येला त्यापैकी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व दिलं. दिल्लीमध्ये लागोपाठ 4 लोकसभा निवडणुका जिंकून पोचलेल्या सुप्रियाताई किंवा त्याच्या आधी जवळजवळ 2 टर्म म्हणजे 8-10 वर्ष राज्यसभेत असलेल्या सुप्रियाताई संसदेत चमकत असल्या तरीही ज्याला सत्तापद म्हणता येईल, अधिकारपद म्हणता येईल, अशा कुठल्याही पदापर्यंत सुप्रियाताईंना पोहोचता आलं नव्हतं. अगदी युपीए सरकार बनलं त्याही काळामध्ये सुप्रियाताई या 5 वर्ष, मला वाटतं 5 वर्ष युपीएच्या काळामध्ये सुप्रियाताई 5 वर्ष लोकसभेत होत्या. पण त्यांना ते शक्य झालं नाही, कारण पवार आणि पटेल हे त्यांच्या पक्षाचे केंद्रीय मंत्री होते आणि त्यांची सभासद संख्या बघितली तर आणखीन मोठं पद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता नव्हती. आणि महाराष्ट्रात अजितदादा नागोबासारखे बसले होते. आणि अशा वेळेला सुप्रियाला सगळ्या महत्वाच्या पदापासून राज्याच्या राजकारणात आणि केंद्रीय राजकारणात प्रस्थापित होणं अशक्य होऊन बसलं. आणि आता उतार काळ सुरू झालाय. अशा वेळेला एका आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रियाताईंना मिळालं. हे सुप्रियाताईंच्या जवळजवळ 25-30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमधलं सगळ्यात महत्वाचं पद आहे. सगळ्यात ज्या वेळेला त्यांचा राजकीय इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला कुठलं सगळ्यात महत्वाचं भूमिका
सुप्रियाताईंनी भारतीय राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात बजावली अशी चर्चा होईल तेव्हा ऑपरेशन सिंदूर नंतर भारत सरकारतर्फे किंवा भारतातर्फे गेलेल्या एका महत्वाच्या अशा शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रियाताईंनी केलं हे इतिहासात नोंदलं जाईल. कदाचित यानंतर त्या मंत्री होतील वगैरे वगैरे, पण ज्याला झगमगाट म्हणतात, राजकारणातलं महत्व म्हणतात, असं पहिलं महत्वाचं पद दिल्लीच्या राजकारणामध्ये, राष्ट्रीय राजकारणामध्ये सुप्रियाताईंना बहाल करून मोदींनी एक प्रकारे शरद पवारांच्या वेदनेवर, दुखण्यावर फुंकर घातलेली. आणि तिथे अचानक शरद पवार बदलले की त्यांचे सहकारी राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस असेल, हे सगळे त्या शिष्टमंडळावर टीका टिप्पणी करतायत, संसदीय अधिवेशनाची मागणी करतायत. अशा वेळेला ठामपणे मोदींच्या भूमिकेला समर्थन द्यायला शरद पवार पुढे आले. एवढंच नव्हे तर अशा शिष्टमंडळ परदेशी पाठवण्याच्या निर्णयावर संजय राऊत आणि शिवसेने उबाठाकडून टीका टिप्पणी होत असताना त्यांनाही कानपिचक्या देण्यापर्यंत शरद पवार पुढे गेले. त्याचं एकमेव कारण त्यांच्या वर्मावर बोट ठेवून नरेंद्र मोदींनी फुंकर घातलेली आहे की पवारांच्या या वयातल्या दुखण्याला जरा दिलासा मिळावा, काहीतरी मावळलेल्या आशा पुन्हा पल्लवित कराव्यात या दृष्टीने नरेंद्र मोदींनी किंवा भारत सरकारने शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रियाताईंना देऊन फुंकर घातली. ही गोष्ट राजकारणातली असते, पण त्याच्यावर चर्चा झालेली नाही. कोणाला घेतलं, कोणाला नाही घेतलं, कुठल्या देशात पाठवलं, याविषयी खूप चर्चा होते. पण सुप्रियाताईंना एका शिष्टमंडळाचं नेतृत्व देऊन शरद पवारांच्या मनातला हळवा कोपरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कसा नेमका शोधला आणि कुठलीही मागणी न करता, इच्छा व्यक्त न करता शरद पवार हे मोदींच्या निर्णयाचे समर्थक आणि चाहते होऊन गेले, त्याची ही कहाणी आहे मित्र. राजकारणामध्ये तुम्ही बोलायची गरज नसते. तुम्ही काय करता, तुम्हाला आठवत असेल तर 2017 मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक होती आणि त्यावेळेला रामनाथ कोविंद नावाचे एक सद्ग्रस्त बिहारचे राज्यपाल होते. राज्यपाल पदासाठी, आपलं राष्ट्रपती पदासाठी अनेकांची नावं घेतली जात असताना नरेंद्र मोदींनी शेवटच्या क्षणी रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आणि युपीए मध्ये असलेले राहुल गांधींच्या आणि सोनिया गांधींच्या बरोबरीने मोदी विरोधी राजकारणात पुढाकार घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सगळ्यात पहिल्यांदा रामनाथ कोविंद यांचं स्वागत केलं आणि पुढच्या 1 महिन्यामध्ये बिहारचं राजकारण बदलून गेलं. लालू प्रसाद आणि काँग्रेस या दोघांची साथ सोडून नितीश कुमार एनडीएच्या गोटात परत एकदा दाखल झाले. याची चर्चा झाली नव्हती, तशी अपेक्षा व्यक्त केली गेली नव्हती, मागणी केलेली गेलेली नव्हती, पण एक बिहारचा राज्यपाल ज्याचं मुख्यमंत्र्याबरोबर सख्य होतं, त्याला राष्ट्रपती पदाचा उमेदवार बनून मोदींनी जे बिहारमधलं राजकारण बदललं ते कोणाच्या लक्षात आलं नाही. मोदी ही असं हे जे डावपेच करतात ते कोणाच्याही लक्षात येण्यासारखे नसतात, नजरेत भरणारे नसतात. आणि म्हणून शरद पवारांनी अचानक संजय राऊतांपासून विरोधकांचे कानपिचक्या देण्यापर्यंत जे काय केलं आता, त्याचं कारण असं आहे की शरद पवारांच्या मनातली जी हळवी भावना आपल्या मुलीसाठी, एकुलता एक लाडक्या मुलीसाठी आपण काहीही करू शकलेलो नाही, ही जी आतल्या आत पोखरणारी वेदना आहे, ती पकडून मोदींनी पवारांच्या वर्मावर बोट ठेवलं. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.